झी मराठी, चर्चाही होणारच. विद्यार्थ्यांमधील गुण विकसित करण्यासाठी शाळेमार्फत विविध शैक्षणिक उपक्रम राबवले जातात. विद्यार्थ्यांच्या संपूर्ण विकास आमचा ध्यास असून ध्यासपूर्तीसाठी सर्वजण प्रयत्न करत आहेत, असं उद्गार शांतीसागर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सनतकुमार पाटील यांनी काढले. ते शांतीसागर शिक्षण प्रसारक मंडळाच्या कन्नड माध्यम प्राथमिक व माध्यमिक शाळेत पालक सभेच्या अध्यक्षस्थानी उपस्थित होते. पालकांशी संवाद साधताना पालकांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक स्थितीवर लक्ष ठेवून त्यांच्या गरजा व मानसिकता याबाबत जागरूक राहून मुलांना चांगल्या सवयी लावल्या पाहिजेत असं सांगितलं. प्रमुख पाहुणे म्हणून कुमार होनाईक उपस्थित होते. संचालक श्रीपाल खटकोळे, अशोक कोथळी यांची प्रमुख उपस्थिती लाभली. सुब्बराव होनाईक यांनी उपस्थितांचं स्वागत केलं. उपस्थितांच्या हस्ते शांतीसागर महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं. मुख्याध्यापक सुनील वडगोले यांनी पालकांना विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी काय केलं पाहिजे याबाबत सूचना देत मार्गदर्शन केलं. प्रमुख पाहुणे कुमार होनाईक यांनी पालक सभेस पालकांची लक्षणीय उपस्थिती समाधानकारक आहे. सुजान पालकच आपल्या पाल्यासाठी वेळ काढून उपस्थित राहून पाल्याची प्रगती जाणून घेतात. संस्थेच्या बाबतीत कोणाची काही तक्रार नाही. संस्थेचं कार्य कौतुकास्पद असून कोणत्याही पालकानं तक्रार केली नाही, याचा अर्थ संस्थेकडून उत्तम कार्य केलं जातं. यासाठी पालकांनी सहकार्य करावं असं सांगितलं. कार्यक्रमात गतवर्षी 100% उपस्थित असलेल्या 14 विद्यार्थ्यांना प्रत्येकी 5,000 रुपये बक्षीस वितरण करण्यात आलं. यावेळी सर्व शिक्षक, पालक, विद्यार्थी उपस्थित होते. शेवटी लक्ष्मी देवनगुळ यांनी आभार मानले. सी मराठीसाठी मांजरीहून तात्यासाहेब कामत. ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಲ್ಲಿ ಒಂದು ಉತ್ಸಾಹವನ್ನು ತುಂಬಬೇಕು. ಶಾಲೆಗೆ ಮಕ್ಕಳು ಒಂದು ದಿನ ತಪ್ಪಿಸಬಾರದು ಅಂತಂದ ಅವರಿಗೆ ಬಹುಮಾನವನ್ನು ಘೋಷಿಸಿದ್ರು. ಬಹುಮಾನದ ಮೊತ್ತ 5,000. ಅಧ್ಯಾಪಕ ಬಂದರೆ ತಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ಕೂಡ ನಾನು ಅನಂತ ಕೃತಜ್ಞತೆಗಳನ್ನು ಮಕ್ಕಳೊಂದಿಗೆ ಸಲ್ಲಿಸಬೇಕು. ನೋಡ್ರಿ, ಇಂದು ಸೋಮವಾರ, ಯಾಕಂದ್ರೆ ನಾವು ಶನಿವಾರ ಫುಲ್ ಡೇ ಇರ್ತದೆ, ಹಾಫ್ ಡೇ ಇಲ್ಲ ನಮ್ಮಲ್ಲಿ. ಅದು ಬಹಳ ಜನರಿಗೆ ಬೇಡ ಆಗ್ತದೆ. ಅದು ಅಲ್ಲದೆ ಶಿಕ್ಷಕರು ಬೇರೆ ಬೇರೆ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಇದ್ರೆ ಸ್ಕೂಲ್ದಲ್ಲಿ ಉಳಿಲೇಬೇಕು ಅನ್ನೋದು ನಮ್ದು ಉದ್ದೇಶ. ಈಗ ಉದಾಹರಣಾರ್ಥವಾಗಿ ನಾವು ಹೋದ ವರ್ಷ ಬಹಳಷ್ಟು ಸ್ಕೂಲ್ ತಯಾರಿ ಮಾಡೋದಕ್ಕೋಸ್ಕರ ದಿನನಿತ್ಯ ಬರ್ತಾ ಇತ್ತು. ಅದು ಏನಾಗ್ತದೆ, ಕೆಲವೊಂದು ಜನರಿಗೆ ಇಂಟ್ರೆಸ್ಟ್ ಇರ್ತದೆ, ಕೆಲವೊಂದು ಜನರಿಗೆ ಇರುವುದಿಲ್ಲ. ಅಂತವ್ರು ಕೆಲವು ಜನ ಬಿಟ್ಟು ಹೋಗ್ತಿರ್ತಾರೆ, ಏನ್ ಪರ್ಯಾಯ ಇಲ್ಲ. ಇದಿರ್ತದೆ. ಯಾಕಂದ್ರೆ ನಾನ್ ಎಡೇಡ್ನಲ್ಲಿ ಬಹಳಷ್ಟು ಬದಲಾವಣೆ ಆಗ್ತಿರ್ತದೆ. ಯಾಕಂದ್ರೆ ಅವ್ರು ಪರ್ಮನೆಂಟ್ ಇರುವುದಿಲ್ಲ. ನಾವು ಅವ್ರ ಮೇಲೆ ಕಾರ್ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ನುಡಿದಿಲ್ಲ. ನಮ್ಮ ಹತ್ರ ಏನೋ ಹೋಗ್ಬಾರ್ದಂತ ಹಿಡಿಲಿಕ್ಕೆ ಮುಗಿದುದಿಲ್ಲ. ಅಥವಾ ವರ್ಷ ಅದಕ್ಕೆ ಅಷ್ಟು ಈಸಿ ಅಲ್ಲ. ಏನಾದ್ರು ಸಮಸ್ಯೆ ಬರ್ತದೆ, ಅದನ್ನೂ ಸಹ ಎಲ್ಲ ಸಮಸ್ಯೆಗಳ ಇನ್ನೊಂದ್ಸರ ಹೋದ ವರ್ಷ 3ನೇ ತರಗತಿಯಲ್ಲಿ ಒಂದ್ ದಿವಸ ಸಹ ಶಾಲೆಗೆ ತಪ್ಪಿಸಿಲ್ಲ. ಅಭಿನಂದನೆಗಳನ್ನು ಸಲ್ಲಿಸಬೇಕು.